मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी यांचा मित्रांनो रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे। स्कोर लिस्ट मित्रांनो जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, रिझल्ट जो आहे तुम्ही कशा पद्धतीने चेक करायचा, कोणकोणत्या पदांचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे, तसेच मित्रांनो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्क्स मिळालेले आहे, ही सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या। तसेच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या। आणि मित्रांनो, विविध पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल, पुढे तुमच्या परीक्षा असते, तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। तर यामध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय असेल, पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विभाग भरती असेल, त्यानंतर ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल तर इथे जॉईन करू शकतात। अतिशय कमी फी मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे उत्कृष्ट स्टडी मटेरियल जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे। मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे की ज्याच्यामध्ये मित्रांनो डिटेल मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दिलेलं आहे। तर इथे तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करून जॉईन करू शकतात। तर आता मित्रांनो तुम्हाला रिझल्ट जो आहे तो कुठे पाहायचा आहे, तर मित्रांनो वेबसाईट जी आहे आरोग्य विभागाची, तर मित्रांनो वेबसाईटवर फार लोड आहे, वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित चालत नाहीये। आणि मित्रांनो जे रिझल्ट अपलोड झालेले आहेत, तर रिझल्ट आपण कुठे अपलोड करतोय, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करायचा। आता टेलिग्रामवर मित्रांनो आपण कोणकोणते रिझल्ट आतापर्यंत टाकलेले आहे, ग्रुप डी पण लागलेला आहे, ग्रुप सी पण लागलेला आहे। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, समाजसेवा अधीक्षक, मनोविकृती, सायकॅट्रिक, त्यानंतर मित्रांनो सोशल सुपरिटेंडेंट मेडिकल, त्याच्यानंतर सांख्यिकी अधिकारी आरोग्य विभाग, त्याच्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, स्टाफ नर्स खाजगी प्रायव्हेट, त्यानंतर केमिकल असिस्टंट, त्यानंतर वॉर्डन, ड्रायव्हर, त्यानंतर मित्रांनो LSO ऑफिसर, LSO सर्कल, LSO, त्यानंतर मित्रांनो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजे LSO मलेरिया, त्यानंतर MPHW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, नॉन मेडिकल असिस्टंट, OT असिस्टंट, फार्मसी ऑफिसर। आणि मित्रांनो ग्रुप डी च्या सुद्धा याच्यामध्ये एक काही मिनिटांमध्ये जे आहे ते अपलोड होतील। तर अशा प्रकारे मित्रांनो निकाल जो आहे तुमचा लागलेला आहे। आता मित्रांनो निकालामध्ये पहा तुम्हाला अशा प्रकारे कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट, ग्रुप डिटेल्स इथं ग्रुप सी किंवा ग्रुप डी असेल ते दाखवतील, इथं पोस्ट नेम, त्याच्यानंतर इथं पहा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल। तर इथे तुमचा ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, त्यानंतर रोल नंबर, त्यानंतर ऍप्लिकंट नेम आणि इथं मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन। तर स्कोर लिस्ट तुमची अशा पद्धतीने लागलेली आहे। तर याच्यामध्ये पहा इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे तुमचा उतरत्या क्रमाने जो आहे तो स्कोर दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला रँकिंग ठरवताना सुद्धा इथे वेगळं म्हणजे रँकिंग ऑलरेडी जे आहे ते ठरवून दिलेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकतात। आणि एक महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे। तर याच्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, तर पहा गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा पदे भरती 2023-24, तर 20 तारखेला म्हणजे मित्रांनो आज हे प्रसिद्धी पत्रक ऍक्च्युअली प्रसिद्ध केले, डेट कालची आहे। तर याच्यामध्ये पहा परीक्षेत विषय दिलेला आहे, परीक्षेत मिळालेले गुण किंवा गुणपत्रिका, आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट ड व गट क संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यातील 108 परीक्षा केंद्रे 30/11, 30 नोव्हेंबर ते 7/12 व दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती। TCS ION यांनी उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील पदनिहाय मिळालेल्या गुणांचा सादर केलेल्या तपशीलबाबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर याच्यामध्ये सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आता मित्रांनो ही जी लिस्ट आलेली आहे ती फक्त तुमची काय लिस्ट आहे, स्कोर लिस्ट आहे। याच्यानंतर मित्रांनो नियुक्ती प्राधिकारी म्हणजे विभागनिहाय, हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या तुम्ही सर्कलमध्ये फॉर्म भरले त्याच्यानुसार आणि पदनुसार मित्रांनो गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणानुक्रमांकाच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही। विहित कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले, अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप जे आहे ते कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो जे आहे ते सेकंड ऑब्जेक्शन स्कीममध्ये सुद्धा मित्रांनो सेकंड आन्सर स्कीममध्ये सुद्धा बरेचसे उत्तर जे आहे त्यांनी चुकीचे दिले आहेत, आन्सर जे आहे ते करेक्ट केले नाही। आणि मित्रांनो जे ईमेल्सने आपण पाठवले होते, ईमेल्सने बऱ्याच विद्यार्थ्यांनी देखील पाठवले होते, तर मित्रांनो त्याचा जे आहे त्यांनी काहीच विचार केला नाही, सरळ स्कोर लिस्ट जे आहे ते निकाल जो आहे तो लावून टाकलेला आहे। चलो ठीक आहे असो। तर मित्रांनो अशा प्रकारे निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि मित्रांनो हळूहळू सगळ्यांचा निकाल प्रसिद्ध होईल, जवळपास सगळ्यांचा झालेला आहे। ग्रुप डी मित्रांनो तुम्हाला काही मिनिटांमध्ये जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाहायला मिळेल। टेलिग्राम चॅनल मित्रांनो कसं जॉईन करायचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर लिंक मित्रांनो तिथे तुम्ही जॉईन करू शकता त्या लिंकवर क्लिक करून, किंवा मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य भरती 2023 अशा मित्रांनो सर्च जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला सापडून जाईल। ठीक आहे, इथून मित्रांनो तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि अशा पद्धतीने रिझल्ट तुमचा चेक करू शकतात। ठीक आहे, आणि मित्रांनो इथून पुढे जे काही अपडेट येतील, लिस्ट लागतील, निवड यादी लागेल, त्याच्यानंतर मित्रांनो विभागानुसार यादी लागेल, तर मित्रांनो सगळे अपडेट जे आहे तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला मिळत जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत जाईल। त्याच्यामुळे मित्रांनो सबस्क्राइब करून घ्यायचे, कनेक्टेड राहायचे, सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल। नसेल तुमच्याकडे ते तर मित्रांनो तुम्ही WhatsAppला सुद्धा जॉईन होऊ शकता, त्याची देखील लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे देखील मित्रांनो तुम्हाला सगळ्या PDF जे आहे रिझल्टच्या
तुमच्या मिळून जातील। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही मित्रांनो कोणत्या पदासाठी अर्ज केला होता किंवा तुमचे मार्क्स तुम्हाला समजले असतील एक फायनलाइज, तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकतात। मित्रांनो आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। चला धन्यवाद, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।